पाण्यासाठी उपोषण. पाणी नाही तर उपोषण सोडणार नाही. अमरचंद म्हात्रे. पेण तालुक्यातील खारेपाट विभाग या विभागामध्ये अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्यांसाठी लोक उपोषण आंदोलन करत आहेत. परंतु याकडे कुठेही लोकप्रतिनिधींचे लक्षच नाही. शासनाच्या अनेक योजना आल्या टाकल्या, बांधल्या, पाईपलाईन टाकल्या गेल्या, परंतु त्या नळाला पाणीच नाही. आज मंत्री बेडीक या भागामध्ये संपूर्ण खारेपाट भागांमध्ये पाण्याची समस्या उद्भवत आहे. याकरता उपोषणकर्ते अमरचंद बळीराम म्हात्रे यांनी ठाम निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आमच्या गावाला पाणी मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. भले मी मेलो तरी चालेल, पण उपोषण सोडणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केलाय. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. जर शासनाच्या अधिकाऱ्यांनीच याचा विचार केला आहे नाही तर पाणी व्यवस्थित सुरुवात केली नाही तर हे आंदोलन चिघळणार आहे, याची जबाबदारी शासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असा इशारा त्यांनी दिलाय. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पेण, रायगड. आम्ही काय करतोय ते काम आमचं सुरू आहे, पण आम्ही ट्रायल घेतोय ना साहेब. ट्रायल आम्ही किती घेतल्या? आम्ही ट्रायल घेतोय जवळपास 3 ते 4 ट्रायल घेतल्या की शेवटच्या टोकापर्यंत उपलब्ध साठ्यानुसार. आता साठा जो आमच्या हातात येतो तो जर कमी असेल तर त्याच्या वितरणावरती बरेचसे अंकुश आहेत. आमच्या हातात आमची जी मॅनपॉवर आहे ती प्रत्येक बाब आम्ही वापरतोय आणि तुम्हालाही माहिती आम्ही 24 तास पाणी पुरवठा करतोय. आमची लेबर रात्री काही गावांना रात्री होत आहे, काहींना सकाळी होत आहे. कसं होतं ते जे दोन्ही लाईन आहे. आज तुम्ही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता काय नेमकी परिस्थिती आहे पाण्याची? आज आमचे गुरुवर्य अमरचंद म्हात्रे साहेब हे उपोषणासाठी बसलेले आहेत. आमच्या खारेपाट विभागामध्ये गेली 40 वर्ष पाणी नाही आहे. आता MGPची लाईन पडलेली आहे, हर घर नल योजना, आणि त्या लाईनला सुद्धा आम्हाला पाणी येत नाही. आज ह्यांना उपोषण बसेपर्यंत ही वेळ येते. आमच्या खारेपाटाला अनेक वर्ष 2-3 उपोषण ही खारेपाट विभागाची पाण्यासाठीच असतात. आम्हाला लाजिरवाणी गोष्ट ही आहे, सांगाशी वाटते की देश चंद्रावर पोचलेला आहे. आत्ताच नुकताच आम्ही चंद्रयान सोडलं आमच्या देशाच्या नावाने, आणि देश चंद्रावर पोचलेला असताना आमच्या ग्रामीण भागामध्ये पाणी पोचलं नाही. खारेपाट विभाग हा शेती सिंचनासाठी जो पाणी आहे त्या पाण्यासाठी वंचित राहिलेला आहे, पण पिण्याच्या पाण्यासाठीही वंचित राहिलेला आहे. वारंवार हे उपोषण करायला लागत आहेत आम्हाला. पण आज 40 वर्षामध्ये फक्त ज्यावेळी फेब्रुवारी महिना निघतो त्यावेळी आमच्या ज्या MGPचे पाईपलाईन आहेत, ग्रामीण पाईपलाईन आहेत, त्यांचे टॅप उडतात, ह्याचे जॉईंट फुटतात, आणि पावसाळभर आमच्या पाईपलाईनचे जॉईंट फुटत नाही आहेत आणि कुठेही त्याचं लिकेज होत नाही आहे. हे कशासाठी? फक्त फेब्रुवारी नंतर पाणीची कमतरता भासली जाते. त्या माध्यमातून टँकर सुविधा ह्या ग्रामीण भागाला द्यावी, आणि त्या टँकर सुविधाच्या माध्यमातून शासन काय खिशेभराचं काम करते हे मी काय सांगू शकत नाही, हे तुम्ही समजदार आहात. परंतु ही टँकर सुविधा आज 40 वर्ष आमच्या खारेपाटावर लादली जात आहे. आज 3-3 लाईन पडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वाढीव उद्भव योजनेतनं शापाड्या धरणामध्ये पाणी पोचवणं आणि तिथून तो पाणी आमच्या खारेपाटापर्यंत येथील जनतेला देणं, हे जी स्कीम राबवली आहे त्या माध्यमातून आज ही कधीही खारेपाट विभागातला जो शापाड्या धरण आहे तो पाण्याने भरलेला नाही. त्यामुळे आमच्या विभागाला आजहीपर्यंत पाणी पोचलं जात नाही आहे. जे काय अनाधिकृत टॅप आहेत आमच्या ज्या मेन लाईनवर आलेले आहेत ते टॅप तोडणं आणि त्या माध्यमातून प्रेशरनी पाणी आमच्या शेवटच्या घरापर्यंत पोचणं हे सरकारी अधिकाऱ्यांचं काम आहे, पण तेही त्यांच्याकडे कानाडोला करत आहेत. MGPचे अधिकारी वगैरे कोण आले होते का चर्चेसाठी? आता ग्रामीण पुरवठ्याच्या अधिकारी देशमुख मॅडम आल्या होत्या. ज्या वेळेपासून त्यांनी चार्ज घेतला त्या वेळेपासून आमच्या खारेपाट विभागासाठी ते एकही दिवस खुर्चीवर न बसता पूर्णपणे विभागामध्ये त्यांचं दिवस घालवत आहेत. आमच्यासाठी ते खूप मेहनत करत आहेत, पण त्यांच्यापर्यंत जेवढं पाणी पोचते तेवढं पाणी आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहेत. जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत पाणीच आमच्यापर्यंत येत नाही आहे, त्याच्यामुळे तेही काय करत नाही. पण त्यांनी येऊन आम्हाला आमच्या साहेबांना, म्हात्रे साहेबांना आंदोलन उठवण्यासाठी त्यांनी विनंती केली. परंतु जर आंदोलन उठलं तर आमचा जो प्रश्न आहे हा तसाच प्रलंबित राहील. MGPचे अधिकारी कोण आले होते का? MGPचे अधिकारी कोणीही आले नाही, कारण त्यांना काही देणं घेणं पडलेलंच नाही आहे. खारेपाट हा पाण्याविना व्याकुळ राहो किंवा उपाशी मरो, त्यांना त्याचं काही सोयल सुतक नाही, त्याच्यामुळे ते बघायला सुद्धा इथं येत नाहीत.